असं आहे की लोकशाही मार्गाने मागण्या मांडणं हे योग्य आहे, परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही दक्षता घेतली पाहिजे. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करतंय, मागे काढण्याचा प्रयत्न करतंय, काही प्रश्न सुटतात, काही प्रलंबित असतील, परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर कोणाचा विरोध नाही. बरं, आज राज ठाकरे मातोश्रीवर दाखवले, उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ठीक आहे ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून नातेसंबंधामध्ये देणं काही चुकीचं नाही. त्यातली मला काही माहित नाहीये, त्याची असत्य आहे ते समज चौकशी. असं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा न घ्यायचा सर्व मुख्यमंत्र्यांचा अधिकाराचा विषय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधारावर योग्य तो निर्णय घ्या. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, नांदेडला एखादं मंत्रिपद मिळेल तर आनंद होईल. पाहणी केली होती, मात्र पीक विमा कंपनीने टेक्निकल कारणाने पीक विमा नाकारलाय. पीक विमा कंपनीचं म्हणणं तसं बरोबर नाहीये. त्यांनी वाऱ्याचं जे काही वेलॉसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले 35 मंडळापैकी फक्त 3 का 4 मंडळ बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे, जो उचित नाही. ते नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे. त्यामुळे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी तरी द्यावा किंवा शासनाने तरी ते भरून काढावं. वेदर स्टेशनचा मुद्दा नाहीये. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी वेलॉसिटी आहे किंवा तीव्रता वाऱ्याची किंवा ज्या नुकसान झालं आहे ते वाऱ्याची तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी 36 पैकी 35 पैकी फक्त 4 मंडळामध्ये तीव्रता जाणवते असा त्याचा निष्कर्ष आहे. पण मला काही ते योग्य वाटत नाही. नुकसान जे दिसत आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि नुकसान सर्वत्र सारखंच आहे. असं नाही की कुठेतरी 35 मंडळामध्ये 4 मध्ये जास्त आहे बाकीचे, नुकसान सर्वत्र सारखंच आहे. त्यामुळे नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे किंवा शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे. नितीन गडकरींना मी 2-3 महत्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत. एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ऍक्सिडेंट होत आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचबरोबर नांदेडहून आपण दूध डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे तिचं काम बंद पडलं गेल्या 2 वर्षापासून. लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्हीकडचे रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाहीये. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पूल बांधा, पुन्हा खालून यायला जागा ती क्रॉसिंगवर योग्य पद्धतीने त्याला पर्याय काढला पाहिजे आणि ऍक्सिडेंटसाठी बायपास काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी त्यांना सुचवलेलं आहे. त्याचबरोबर नांदेड टू हैदराबाद हा समृद्धीच्या पुढचा भाग जो आहे तो जर नॅशनल हायवेने कव्हर केला, हैदराबाद असं आता सगळीकडे सोय चांगली झाली आहे. नांदेड हैदराबाद किंवा 2-2.5 तासामध्ये 2.5 तासात पोहोचता आलं पाहिजे. असा समृद्धीचा पुढचा भाग तो त्यांनी हाती घ्यावा त्याला सुचवलंय. ते सकारात्मक आहे. पुढच्या काही दिवसामध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघण्याची अपेक्षा. शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही, वास्तव आहे. ते आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांना बोला, हा विषय राज्य सरकारचा आहे. शक्तीपीठ मुख्यमंत्र्यांना म्हणालो एक तर त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आली तर फार चांगलं होईल. अलाइनमेंटच्या रद्द करताना फार उत्तम होईल. नसेल तर मग किमान त्याची अलाइनमेंट बदलावी. इथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा पूल आपण जर फ्लायओव्हर टाकला खालची जमीन जर वापरणं योग्य ठरली तो एक मार्ग निघू शकेल आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिकरणाकरता काही जागा आपण बेनिफिट दिला तर बराचसा विरोध निघू शकतो असं मुख्यमंत्र्यांना बोललेलं आहे. बुलेट ट्रेन झाले पण नांदेड मुंबई जालना मार्ग समृद्धी हायवे त्याचं काम भूसंपादनाचं कारवाई सुरू आहे. लोकांचा काही ठिकाणी विरोध होत आहे. आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या विरोधामुळे प्रकल्पाला गती मिळत नाही हे वास्तव आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.